श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, रविवारी 17 मार्च 2024ला सकाळी 11 वाजता सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल निर्मिती स्थळ सद्गुरुनगर त्र्यंबकेश्वर इथे 11 वाजता दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भैरवचंडी याग होणार आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्ही नक्की या उच्चकोटी सेवेत सहभागी व्हा. तब्बल 57 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र वाचून व दुर्गा सप्तशती ग्रंथातील 700 श्लोकांचे पठण व हवन एकाच वेळेस करून ही भैरवचंडी सेवा होणार आहे. दुर्गा सप्तशतीच्या 700 श्लोकांच्या ग्रंथात 57 वेळेस उवाच शब्द आलेला आहे. प्रत्येक उवाच देवी, ऋषी, कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणणे व पाठ करणे यास आपण भैरवचंडीचा पाठ म्हणतो. स्वामी भक्तांना या उच्चकोटी सेवेत का सहभाग घ्यायचा, एक लक्ष घ्या. जोपर्यंत त्या हॉस्पिटलचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा त्या जागी होणार आहे. एकदा की त्या हॉस्पिटलचं काम झालं त्यानंतर ही सेवा तिथे कधीच होणार नाही. त्याच्यामुळे ही संधी आपल्याला भविष्यात उपलब्ध होईल असं काहीच नाही. लक्षात घ्या, ज्यांचे गंभीर प्रश्न आहे, म्हणजे समजा घरातल्या मुलींचं लग्न होत नाही, शिक्षणाला काही प्रॉब्लेम येते, कोर्ट कचेरी की ज्याचे निकाल लागत नाही, तारीख पे तारीख मिळते, शेती, भाऊकी, नाती, नोकरी, या अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्यावर भैरवचंडी हा एक रामबाण उपाय. शिवाय गुरु मौलींच्या आशीर्वादाने आपल्याला दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ सुद्धा आपल्याला येणार नाही. म्हणजे एक याच्यावरूनच तुम्ही बघा की ह्या भैरवचंडी यागाचं महत्त्व काय. रविवारी 17 मार्च 2024ला ही सेवा चालू होण्याच्या आधी स्वामी समर्थ महाराजांना मनोमन नमस्कार करायचा, संकल्प करायचा की स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यात खूप समस्या आहे. म्हणजे समजा मला नोकरी लागत नाही आहे, माझं लग्न जुळत नाही आहे, मला व्यवसाय चालत नाही, तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा व्यवस्थित करून घ्या आणि मला या संकटातून बाहेर काढा. बरोबर. तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुम्हाला याची काय फलश्रुती ते आपण बघू. व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा, नकारात्मक शक्ती नष्ट होतात, अडलेली व्यावहारिक कामे होतात, वादविवाद, भांडणे, तंटे दूर होतात, कोर्ट खटल्यात यश येते, मोठी अवघड कार्य यशस्वी होतात, शारीरिक व्याधी दुःख संपून जाते, शत्रुनाश होतो. त्याचप्रमाणे व्याधीनाश, सर्व कार्यसिद्धी, मोठ्या कार्यातील अडथळे दूर होतात. तुमच्या आयुष्यातली अशी कोणतीही समस्या नाही आहे की तुम्ही ही सेवा केल्यानंतर निघून जाणार नाही. एक लक्षात घ्या, अशा सेवा वारंवार येत नाही. पुन्हा पुन्हा मी ही तीच गोष्ट सांगतोय. त्यामुळे या सेवेचं संधीचं सोनं करून घ्या. लक्षात घ्या, 17 मार्च 2024 रविवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं. स्वामी भक्तांनो, सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.